नमस्कार. योगिता होम फूड्समध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज आपण मस्त अशी उन्हाळ्यामध्ये शरीराला फायदेशीर अशी ज्वारीच्या पिठाची आंबील बनवणार आहोत. ही आंबील अगदी पौष्टिक आहे आणि उन्हाळा म्हणलं की दुपारच्या जेवणामध्ये मसाला ताक किंवा आंबील अशा प्रकारची असायलाच हवी. तर बनवायला घेऊया. तर आपण इथं पातेल्यामध्ये 3 ग्लास पाणी ओतलेलं आहे. पाणी गरम करून घेऊया. इथे घेतलेली आहे एक वाटी. तर या वाटीमध्ये 2 चमचे फुल्ल भरून असं ज्वारीचं पीठ घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकताय. अशा प्रकारचा मोठा मी चमचा घेतलेला आहे. त्यामध्ये ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे आणि यामध्ये पाणी ओतून याची पेस्ट तयार करायची आहे. तर थोडं-थोडं पाणी घालून आपल्याला याची पेस्ट तयार करायची आहे. या पिठामधल्या सगळ्या गाठी मोडायच्या आहेत. तर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे हे पीठ मी पाण्यामध्ये सर्व मिक्स करून घेत आहे. तर या पिठातल्या सगळ्या गाठी मोडून घेऊया. तर ह्या पिठाच्या गाठी आपण हातानं पण मोडू शकतो किंवा चमच्याच्या सहाय्याने. तर मी इथं चमच्याच्या सहाय्याने पीठ कालवून घेत आहे, मिक्स करून घेत आहे. तर तुम्ही बघू शकताय अशा प्रकारे आपली इथं पेस्ट तयार होत आलेली आहे. थोडं-थोडं पाणी घालून यामध्ये आपल्याला चमच्याच्या सहाय्याने पीठ अशा प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता यातल्या सर्व गाठी मोडत आलेल्या आहेत आणि मस्त अशी आपली इथं ज्वारीच्या पिठाची पेस्ट तयार झालेली आहे. तुम्ही बघू शकता अजिबात यामध्ये गाठी नाहीत. तर इथे बघा आपलं पाणी असं गरम झालेलं आहे, उकळी येत आलेली आहे. तर हे ज्वारीचं मिक्स केलेलं पीठ आपल्याला गरम पाण्यामध्ये ओतून घ्यायचं आहे. अशा प्रकारचं मी पातळसर पीठ केलेलं आहे. तुम्ही बघू शकताय. पाण्यामध्ये आपण टाकलेलं आहे आणि चमच्याच्या सहाय्याने सर्व असं पीठ मिक्स करून घेऊया. तर चमच्याच्या सहाय्याने हे पीठ आपल्याला सतत ढवळत राहायचं आहे. तर यामध्ये चवीनुसार मीठ टाकूया आणि सर्व मिक्स करून घेऊया. आपण जर असं ठेवून दिलं तर यामध्ये पिठाच्या गाठी गुठळ्या होऊ शकतात. त्यामुळे सतत आपल्याला हे पीठ ढवळत राहायचं आहे. तुम्ही बघू शकता अशा प्रकारे चमच्याच्या सहाय्याने आणि इथं गॅस आपला मध्यमच करायचा, एकदम फुल्ल मोठा पण ठेवायचा नाही. तर यामध्ये टाकून घेऊया. जिरेची पूड टाकायची आहे. हे इथं मी अर्धा चमचा जिऱ्याची पावडर टाकलेली आहे. तुम्ही बघू शकता. हे सर्व आपण आता या ज्वारीच्या पिठामध्ये मिक्स करून घेऊया. तर हे पीठ आपल्याला 12 ते 15 मिनिट मध्यम गॅसवरती शिजवायचं आहे आणि ढवळत राहायचं आहे. जसं आपण हे उकळी काढून घेऊ तसं आपलं पीठ घट्टसर होतं, दाटसर होतं आणि मस्त छान शिजतं. त्यामुळे आंबील आपली खूप भारी होते आणि चवीला पण लागते. तर तुम्ही बघू शकता इथं आपली छान अशी उकळी आलेली आहे आणि इथलं पाणी पण आटलेलं आहे. तुम्ही बघू शकता आणि कलर पण किती मस्त आलेला आहे. आपले इथं 15 मिनिट झालेले आहेत. गॅस बंद करूया आणि काढून घेऊया. तर इथं बघा मी छोटंसं मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे. त्यामध्ये कोथिंबीर टाकायची आहे आणि 8 ते 10 लसणाच्या पाकळ्या. थोडंसं चवीनुसार मीठ टाकायचं आहे यामध्ये. यासोबत टाकून घेऊया थोडंसं पुदिन्याचे पानं. तर इथे आपण लसूण कोथिंबीर टाकलेलं आहे, मीठ टाकलेलं आहे. थोडंसं पुदिन्याचं पान टाकून आपण आता हे वाटून घेऊया. तर इथं आपलं वाटून झालेलं आहे. तुम्ही बघू शकताय. तर अशा प्रकारे आपण वाटून घेतलेलं आहे. तर इथं आपण ज्वारीचं पीठ बघा शिजवून घेतलेलं खाली उतरवलेलं आहे. तर हे पीठ आपण थंड करायला ठेवूया. तर इथं बघा मोठं भांडं घेतलेलं आहे अशा प्रकारचं. तर यामध्ये मी अर्धा लिटर दही ओतलेलं आहे. आधी एक पाकीट फोडलेलं होतं आणि आता हे एक पाकीट फोडलेलं आहे. बरोबर पावशरचे 2 पाकिटं मी इथं घेतलेलं आहे. तुम्ही बघू शकता किती दाटसर घट्टसर अशी ही दही आहे. तर यामध्ये आता आपण पाणी ओतून घेऊया. तर 1 ग्लास ओतलेला आहे. अजून 1 ग्लास ओतून घेऊया आणि हे रवीच्या सहाय्याने आपल्याला याचं ताक करून घ्यायचं आहे या दह्याचं. तर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आपल्याला हे रवीच्या सहाय्याने दही फिरवून घ्यायचे आहे. तर अशा प्रकारे आपण दही ढवळत आहोत रवीच्या सहाय्याने. तुम्ही बघू शकता मस्त असं छान फेस पण आलेला आहे. तर तुम्हाला हवे असेल तर तुम्ही मिक्सरच्या भांड्यामध्ये हे दही फिरवून घेऊ शकताय मोठ्या भांड्यामध्ये. तर मी तर रवीच्या सहाय्यानेच इथं दही इथं ढवळून घेतलेली आहे. 8 ते 10 मिनिट इथं दही आपण ढवळून घेतलेली आहे. तुम्ही बघू शकताय. तर आता आपण यामध्ये वाटून घेतलेले लसूण, कोथिंबीर, पुदिन्याची पेस्ट टाकून घेऊया आणि अजून याला आपण फिरवून घेऊया. त्यासोबत थोडंसं यामध्ये पाणी ओतून घेऊया आणि छान असं मिक्स करून घेऊया.
तर सतत आपल्याला याला फिरवत राहायचं आहे. तुम्ही बघू शकताय बरोबर 10 ते 12 मिनिट आपण इथं मस्त रवीच्या सहाय्याने ढवळून घेतलेलं आहे. छान असं एकजीव करून घ्यायचा आहे आपल्याला या मसाल्याचा. तर तुम्हाला या रवीचा वापर करायचा नसेल तर सर्व मसाला हे तुम्ही मिक्सरच्या भांड्यामध्ये करून फ्रीजमध्ये थंड करायला ठेवू शकता. तर तुम्ही बघा इथं आपण आता इथं पेस्ट तयार केलेली या ताकाच्या भांड्यामध्ये टाकलेली आहे. तर आता आपल्याला थोडंसं अजून रवीच्या सहाय्याने हे मिक्स करून घ्यायचं आहे. माझं हे भांडं सुद्धा आता हे छोटं पडते तुम्ही बघू शकताय. तर मस्त असं आपलं इथं दाटसर इथं आंबील तयार होत आलेली आहे. तर बघू शकता तुम्ही अशा प्रकारे मी सतत हे ढवळत राहिलेलं आहे, फिरवत राहिलेलं आहे आणि मस्त छान अशी दाट घट्टसर इथं आपली आंबील तयार झालेली आहे. तर यामध्ये तुम्हाला अजून पाणी वाढवायचं असेल तर वाढवू शकताय. तर यामध्ये अजून 1 तांब्याभर पाणी बसू शकतं. तर इथं अजून थोडंसं मी पाणी ओतलेलं आहे. सर्व मिक्स करून घेऊया. तर बाहेर जे मसाला ताक मिळतं विकत त्याच्यात पाण्याचा अंश जास्त असतं, पाणी भरपूर असतं आणि दह्याचा वापर कमी असतो. तर इथं तुम्ही बघू शकता आपण अजून थोडंसं पाणी ओतलेलं आहे. सर्व मिक्स करून घेऊया आणि मस्त इथं छान अशी इथं आपली आंबील तयार झालेली आहे. अगदी पौष्टिक आणि पोटाला थंडावा देणारी अशी ही आंबील आहे. तर फ्रीजमध्ये मी ठेवले होते. फ्रीजमध्ये ठेवायचं आणि थंड झाल्यानंतरच ही आंबील मसाला ताक पिऊ शकताय. तर तुम्ही बघू शकता हे आपण ग्लास घेतलेला आहे आणि त्यामध्ये आता हे आंबील आपण काढून घेऊया. तर उन्हाळ्यामध्ये अशा प्रकारचे मस्त थंडगार आंबील बनवून बघा, प्या. अगदी पौष्टिक आणि शरीराला फायदेशीर अशी ही आंबील आहे. तर आजची ज्वारीच्या पिठाची आंबील तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, चॅनेलला सबस्क्राईब करा, शेअर करा. बनवून बघा, साध्या सोप्या पद्धतीने बनवलेला आहे. धन्यवाद.